नमस्कार मंडळी, तर मी देखील स्वागत करते तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे। तर आज मी बनवते नाश्त्यामध्ये आलू मटर कचोरी। तर मी अगोदर कुकरमध्ये 2-3 आमच्या दोघांसाठीच बनवते, तर 3 बटाटे टाकले होते उकडायला। तर 3 बटाटे आणि साईडला एका पातेल्यामध्ये मटर पण उकळून घेत होते, कारण थोडेसे मग पाण्यामध्ये मीठ टाकून उकळून घेतले। त्यानंतर मग सगळं कुकर वगैरे लावून घेतलं। मग आटा मळून घेतला मैद्याचा, कारण तो भिजवावा लागतो 10-15 मिनिटं। तर मग मी लगेच त्याची पण तयारी करून घेतली। मैदा 1 वाटीला थोडासा कमी मैदा घेतला, त्यामध्ये अजवाईन टाकला, जिरा टाकला। तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनल आहे जिरा, पण अजवाईननी जास्त चांगला फ्लेवर लागतो, त्यामुळे मी दोन्ही पण टाकलं। आम्हाला जिरा पण आवडतो, तर जिरा आणि अजवाईन मिक्स करून पाणी थोडंसं तेल पण टाकलं होतं आणि मग नंतर पाण्यामध्ये मळून घेतलं चांगलं। तर 10-15 मिनिटं भिजवून दिलं की मग कचोरी आपली फुटत नाही। व्यवस्थित चांगलं पीठ भिजलं की मस्त मऊसूद येतात। त्यानंतर मग बटाटे ते उकडलं होतं, तोपर्यंत मग लगेच बटाट्याची साल काढून घेतली। गरमच होते, तर मग गरम याच्यावरती साल काढून घेतली। तोपर्यंत मटर पण चांगले उकळले होते, म्हणजे एकदम सॉफ्ट झाले होते, म्हणजे चांगले कवळे होते, त्यामुळे पटकन शिजले होते। त्यानंतर मग पॅन गरम करायला ठेवला, त्यामध्ये तेल टाकलं आणि हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि मीठ वाटून घेतलं होतं। तर ती पेस्ट टाकली मी पॅनमध्ये। गरम झालं की त्यामध्ये नंतर जिरी मोहरी आणि लगेच तडका द्यायचा जिरे मोहरीचा। मग हळद आणि आपल्या आवडीनुसार थोडे मसाले पण टाकू शकता, गरम मसाला वगैरे। तर मी गरम मसाला टाकला होता, धनिया पावडर टाकली होती बस, आणि हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट आणि जिरी मोहरी, थोडंसं हिंग पण टाकलं होतं टेस्ट येण्यासाठी। आणि मग छान परतून घेतलं आणि मग त्यानंतर बटाटे असे उकडलेले चुरून टाकले होते हाताने। आणि त्यानंतर मटर पण असेच हाताने थोडेसे मॅशरने दाबून चुरून मग टाकले होते, कारण ते मग इझिली बारीक होतं। नाहीतर मग ते अख्खे तसे दाणे राहिले की ती मग कचोरीतून बाहेर निघतात, ते फुटून जातात मग तेलामध्ये। तर सगळं काम होईपर्यंत सगळं व्यवस्थित पीठ भिजलं होतं। तर मग मी त्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या, आणि आपण जशी पुरणपोळी भरतो ना, त्या पुरणपोळीमध्ये जसं पुरण भरतो ना, तसंच ते कचोरीचं जे सारण आहे ना, ते त्यामध्ये भरायचं आणि वरतून असं तोंड त्याचं पॅक करून घ्यायचं दाबून, आणि थोडंसं लाटून घ्यायचं। नाहीतर हाताने दाबलं तरी चालतंय, पण मी गोल आकार येण्यासाठी पोळपाट लाटण्यावर लाटून घेतलं होतं। आणि मग तेल गरम झालं की मग त्यामध्ये टाकून दिलं, तर मस्त कडकडीत तेल तापलं होतं आणि मस्त फुगली पण होती कचोरी। दुपारच्या वेळेमध्ये मग फ्री टाइम होता, तर आता जवळच पाडवा येत आहे, तर त्यासाठी गुढीपाडव्यासाठी स्पेशली मी गुढीचं वस्त्र बनवत आहे। तर माझ्याकडं एक कपडा होता, तर मी तो लांबी रुंदी 29 इंच घेतली आणि वरच्या बाजूनी 9 इंच घेतलं, खालच्या बाजूनी 29 इंच घेतलं। आणि मग त्याला असं तिरकी रेष मारून व्यवस्थित कापून घेतलं। आणि मग त्यानंतर त्याच्या आहे ना, आपण जशी पेशवाई साडीला किंवा प्लेट्स पाडतो ना, तशा पद्धतीने मी 7-7 इंचावर प्लेट्स पाडून घेतल्या होत्या।
व्यवस्थित 7-7 इंचावर प्लेट्स पाडून झाल्या की त्याला आपण एक सेफ्टी पिन किंवा आपण ज्या पिन्स असतात ना त्या पिन्सने एकदा सिक्युअर करून घ्यायचं की प्लेट्स इकडे तिकडे हलणार नाही. त्यासाठी बरोबर एकसारख्या आल्या पाहिजे. आणि त्याला आपण व्यवस्थित घडी असं हाताने फिरवतो. आपण जसं प्रेस मारतो ना तसं केलं तरी ते सेट होऊन जातात. आपला कपडा कसा आहे त्यावर डिपेंड आहे. हा सिल्कचा कपडा होता त्यामुळे हा एकदम व्यवस्थित होता, असं इकडे तिकडे घसरत नव्हता काय नाही. आणि मग मी वरच्या बाजूनी ते जिथं प्लेट्स एकदम जॉईंट केल्या होत्या ना तिथं मी त्याला शिलाई मारून घेतली आणि सगळे व्यवस्थित धरून पुन्हा पाहिलं, चेक केलं होतं की कुठं घसरली तर नाही, व्यवस्थित आहे की नाही. आणि मग साईडनी मी त्याला थोडीशी ना कलरफुल अशी माझ्याकडे लेस होती तर मी त्याला ती लेस लावून घेतली. त्याने अजून थोडंसं छान लुक आला त्याचा, त्यामुळे मग ती लेस लावून घेतली. आणि वरच्या बाजूने पण छोटी माझ्याकडे कवड्याची लेस होती ती पण मी लावली पुढं. नंतर पाहतालच तुम्ही. प्लेट्स एकसारख्या म्हणजे एकावर एक ठेवून जिथं आपण शिलाई मारली होती ते तिथं आहे ना एक पॉकेट तयार करायचं आपल्याला, जे आपण काठीमध्ये अडकू शकतो अशासाठी. यासाठी तर एक पॉकेट बनवण्यासाठी तर आपली जे प्लेट्स आपण पाडल्या होत्या 7-7 इंचावर तर ते आहे ते माझे होतं 4 इंच. तर मी 1 इंच एक्स्ट्रा कापड घेतलं म्हणजे ते जे पॉकेट बनवायचं त्यासाठी मी 5 बाय 5चे 2 तुकडे कापून घेतले होते. तर ते एकमेकांना जॉईंट केले. त्याचबरोबर असं पॉकेट होईल असं मी शिलाई मारली त्याला. त्याच्यानंतर वरून मी त्याला दाब शिलाई पण दिली होती आणि त्याचं मस्त व्यवस्थित पॉकेट बनवून झालं. आपण त्याला लेस पण लावू शकतो की काठी वगैरे काठीला बांधल्यावरती ते इकडे तिकडे सरकणार नाही. त्यासाठी मी ते पुढे दाखवेन तुम्हाला. मी त्याला लेस पण लावले होते 2 साईडनी, तुम्ही पण लावू शकता. आणि सगळं साईडनी व्यवस्थित टिप मारले, त्याला दाब शिलाई पण दिली आणि मग त्यानंतर मी त्याला त्या गुढीला अटॅच केलं. त्यानंतर साईडनी बांधण्यासाठी जी दोरी बनवायची होती आपल्याला तर त्या दोरीला खाली मी लटकन लावले. तर ते मी चौकोनी कपडा कापून घेतला होता 3 बाय 3चा. तर त्याचा त्रिकोणी आकार करायचा आणि त्यामध्ये लेस टाकून द्यायची आणि मग वरून शिलाई मारायची आणि मग पलटी करायचं. तर अशा पद्धतीने लटकन तयार होतात. तर खूप छान असे दिसतात ते लटकनसुद्धा. फक्त दोरी बांधण्यापेक्षा असे लटकन करून लावले तर ते थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर अशा पद्धतीने मी नंतर फायनल लुक झालेला आहे माझ्या गुढीचा. तर मी त्याला छोटीशी वरती कवड्याची लेस पण लावली आणि लटकन हे पण बनवलं होतं. तर ते पण आणि पॉकेट आहे ना मेन म्हणजे मागच्या साईडने आलं पाहिजे जेणेकरून ती काठी वगैरे आपली दिसणार नाही आणि व्यवस्थित अटकून राहीन त्यामध्ये. आणि मग आपण वरतून त्यामध्ये कलश लावायचा. तुम्हालाही गुढी वस्त्र आवडलं का? आणि आवडलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कसं वाटलं. तर 1 मीटर कपड्यापासून हे खूप छान असं गुढी वस्त्र तयार होतं आणि खूप इझी पण आहे, जास्त काही झंझट नाही. मी 2 दिवसापूर्वी हे ऑनलाईन मागवले होते ट्रे. तर खूप छान रिसीव झाले हे ट्रे मला. आणि त्यात त्याला थोडंसं ऑर्निश करत होते मी. ते यासाठी करत होते की त्याला थोडीशी शाईन आणि ग्लेज यावं यासाठी. आणि त्यामध्ये मला आहे ना तेलाच्या बॉटल किंवा जे आपण किचनमध्ये वापरतो ना ऑइल कंटेनर ठेवण्यासाठी त्यासाठी वापरायचं होतं. तर म्हटलं जर आपण वारंवार ते साफ केलं तर ते खराब होईल, त्यामुळे त्याला थोडंसं ऑर्निश करत होते, त्यामुळे ते छान राहील. तर मला 2 कॉम्बो भेटले होते, ते खूप छान भेटले होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.